जवळपास 7-8 दिवसानंतर तुम्ही आज सक्रिय होता, त्याच्या कारणावरती येतोच. पण तुमच्या मतदारसंघात आज नारायण राणेंची सभा आहे. एक प्रमुख विरोधी उमेदवार म्हणून त्यांच्याकडे आत्ताही बघितलं जातं आहे. आजच्या सभेकडे नेमकं कसं बघताय? राणेंचं स्वागत करणं, तुमचे संबंध देखील जवळ, तुम्ही जाणार आहात, गाठीभेटी काय होणार आहेत एकत्र, मैत्री म्हणू ना? 7 मे रोजी लोकसभेच्या निवडणुकीचं मतदान होणार आहे. त्या पार्श्वभूमीवरती महाविकास आघाडीचा आणि इंडियाचा उमेदवार सन्माननीय खासदार विनायक राऊतसाहेबांची उमेदवारी शिवसेना पक्षप्रमुखांनी याआधी जाहीर केलेली आहे. आणि त्या अनुषंगाने संपूर्ण झंझावत लोकसभा मतदारसंघामध्ये आम्हा लोकांचा सुरू झालेला आहे. अनेक ठिकाणी संपर्क, अनेक ठिकाणी बैठका, अनेक ठिकाणी आमच्या महाविकास आघाडीचे नेते मंडळींचे दौरा, आज जयंत पाटील राष्ट्रवादीचे नेते यांचा चिपळूण दौरा आहे. अशा तऱ्हेने आम्ही निश्चितपणे प्रचाराला सुरुवात केलेली आहे. टप्प्याटप्प्यामध्ये या प्रचाराची आघाडी निश्चितपणे आम्ही घेऊ. दुर्दैवाची गोष्ट एक आहे की समोरच्या लोकांकडे उमेदवार निश्चित होत नाही आहे. समोरसुद्धा शिंदे गट, भाजप गट, नंतर अजितदादा गट असं एकत्र त्यांचं आज त्या ठिकाणी गठबंधन आहे. परंतु आज निवडणुकीची घोषणा होऊन सुद्धा तारखेची त्यांचा उमेदवार निश्चित होत नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. परंतु आम्हाला काळजी करण्याचं कारण नाही आहे. या ठिकाणी आमच्यासमोर उमेदवार कोणतरी असणारच आहेत, ह्याची मानसिकता आमची आहे. हा संपूर्ण मतदारसंघ हा शिवसेनेचा उद्धवसाहेब ठाकरे साहेबांचा बालेकिल्ला आहे. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये आपण जनतेने एकदा ना दोनदा आमच्या विनायक राऊतसाहेबांना निवडून दिलेला आहे आणि तिसऱ्यांदा हॅट्रिक 100% होणार हा मला विश्वास या ठिकाणी आहे. म्हणून विरोधकांच्या वतीने या राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायणराव राणेची सभा असणारच आहेत. विरोधक काय नुसतं काय मैदान आम्हाला ओपन करून देणार नाही आहे. आणि म्हणून त्यांची सभा, त्यांच्या सभेमध्ये त्यांची भूमिका निश्चितपणे जनतेला आम्हाला ऐकायला मिळेल. परंतु आम्ही त्या सभेकडे, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही. आमचं एकच आहे की आम्ही सर्व चिंतन मनन करून आमचा उमेदवार 2.5-3 लाखाच्या फरकाने कसा निवडून येईल याकडे आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत, हा मला विश्वास आहे. राणेंचं आव्हान वाटत नाही तुम्हाला? नाही वाटत. याआधी मी स्वतः सांगितलं होतं की नारायण राणेंचं आव्हान हे निश्चितपणे कोकणामध्ये आम्हाला नाही आहे. याआधी मी म्हटलं होतं की ह्या संपूर्ण मतदारसंघावरती वर्चस्व हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचं आहे आणि आमचे उमेदवार विनायक राऊतसाहेब चांगल्या फरकाने मतदारांनी निवडून येतील हा आम्हाला विश्वास आहे. बरं, मला एक सांगा की तुम्ही बरेच दिवस सुट्टीवरती गेला होता, ते गेला कुठे? आता माझा मोठा मुलगा शुभम, त्याचा विवाह 1 एप्रिलला एक ठाणा या ठिकाणी आम्ही रिसॉर्टमध्ये आयोजित केला होता. आणि म्हणून मी माझ्या खासदारांकडनं एक 8 आठवड्याची सुट्टी घेतली होती. काल माझी सुट्टी संपलेली आहे आणि आजपासून मी कामावरती निवडणुकीचे हजर झालेले आहोत. आता पुन्हा एकदा जोमाने सर्वांना बरोबर घेऊन नियोजनबद्ध आमचं निवडणुकीचं काम चालू होईल आणि नियोजनावरतीच आमचा जास्त संपर्क, जास्त आमचा भर असेल. आणि म्हणून आम्ही निश्चिंत आहोत. आम्ही संत गतीने नियोजनाच्या बद्दल जाणार आणि आम्ही जिंकणार हा मला विश्वास आहे. बरं, तुम्ही मुलाच्या लग्नाच्या पत्रिका का नाही छापल्या? हा मोठा गहन प्रश्न. आपल्याला माहिती असेल की दुर्दैवाने या सरकारने आमच्यावरती अँटी करप्शन ब्युरोची चौकशी, त्यानंतर माझ्या पत्नीवरती, माझ्यावरती, माझ्या मुलावर गुन्हा दाखल केला होता. या असलेल्या पार्श्वभूमीवरती मोठ्या प्रमाणावरती इथे विवाह साजरा करणं, त्या निमित्ताने सर्वांना निमंत्रित करणं, त्यांना त्रास देणं, आम्हाला त्रास देणं आणि परत पुन्हा एकदा नवीन चौकशी टप्पा मागे लागू शकतो, म्हणून आम्ही ते टाळलेलं आहे. आणि म्हणून तो विवाह आमचा त्या ठिकाणी व्यवस्थित पार पडला. आम्ही सर्व सहभागी कुटुंब झालं होतं, नातेवाईक झाले होते. आणि भविष्यातल्या कालखंडामध्ये रत्नागिरी वासियांसाठी, या जिल्ह्यातल्या आमच्या सर्व हितचिंतकांना, आमच्या मतदारांना आम्ही सुंदर असं एक स्वागत समारंभ आयोजित करू आणि त्यावेळी तुम्हाला असं निमंत्रित करू असं मी तुम्हाला सांगू इच्छितो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.